राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाच्या शिवाय नागपूरचा दसरा पूर्णच होत नाही। मात्र यंदाच्या विजयादशमी सोहळ्यात तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जरा वेगळ्या वेशात पाहायला मिळेल। कारण संघाची खाकी हाफ पॅन्ट इतिहास जमा झाली असून यंदाच्या दसरा मेळाव्यात संघाचे कार्यकर्ते फुल पॅन्टमध्ये पथसंचलन करणार आहेत आणि त्याची कवायतीची रंगीत तालीम आज पाहायला मिळाली। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रजत, आज स्वयंसेवकांनी जेव्हा फुल पॅन्ट परिधान केली, पथसंचलन केलं, तेव्हा त्यांची काय भावना होती? नक्कीच विलास, गेले 90 वर्ष संघाचे स्वयंसेवक जे आहेत ते जुन्या गणवेशमध्ये म्हणजेच हाफ पॅन्ट मध्ये आजपर्यंत पथसंचलन आणि इतर कवायती करत आलेले आहेत। मात्र नागौरमध्ये काही महिन्यांपूर्वी जी संघाची परिषद पार पडली होती त्याच्यामध्ये हाफ पॅन्ट ऐवजी फुल पॅन्ट हा नवा गणवेश जो आहे तो स्वीकारण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वीच संघाचा हा नवीन गणवेश जो आहे तो स्वयंसेवकांपर्यंत पोहोचलेला होता। आता विजयादशमीच्या अनुषंगाने जेव्हा नागपुरात पथसंचलन करायचं आहे त्याची तयारी स्वयंसेवकांनी सुरू केलेली आहे आणि आज सकाळी रेशीमबागच्या मैदानावर शेकडोंच्या संख्येने स्वयंसेवक जे पोहोचले होते आणि त्यांचा जो नवीन गणवेश आहे तो सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। कारण संघाचे स्वयंसेवक हाफ पॅन्ट ऐवजी तपकिरी रंगाच्या फुल पॅन्ट मध्ये होते आणि येणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी जेव्हा संघप्रमुख मोहन भागवत स्वयंसेवकांचा मार्गदर्शन करतील त्याच्या आधी जो पथसंचलन केला जातो त्याची रंगीत तालीम आज करण्यात आली आहे आणि नक्कीच स्वयंसेवकांची जी भावना होती ती या गणवेशाबद्दल उत्साहाची होती आणि सर्वांनी संघाने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे।